नमस्कार मित्रांनो, सूरज धादिलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सूरज तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागे बघू शकता हा सर्वांचा लाडका द्वादशी हिंदी केसरी म्हणजेच आपला देव बकासूर देखील आपल्या गंधारी गावामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि प्रवास चांगला झाला असेल. वैभव मामा असू द्या, मोहित शेट असू द्या, आराम करत आहेत. आणि आपला द्वादशी हिंदी केसरी बकासूर देखील आज आराम करतो. कसं काय नियोजन असणार आहे, कशा काय शर्यती असणार आहे, किती शर्यती असणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर बघताय सरपंचचा टेम्पो आहे, म्हणजे आपला द्वादशी हिंदी केसरी बकासूरचा टेम्पो आहे. आणि चला आता दाखवतो तुम्हाला बकासूर. मित्रांनो, समोरच बघताय डबल हिंदी केसरी इंजिन 1000 cc ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. घाटावरती देखील त्याची कारकीर्द आहे. असा इंजिन 1000 cc तुमच्या समोर आहे. बऱ्याचशा नंदीमध्ये पळालेला आहे, मथुरमध्ये पण पळालेला आहे. असा आपला इंजिन 1000 cc आहे. मित्रांनो, बकासूर उतरलेला आहे बिट्टू 1000 cc याच्या गोठ्यावरती. आणि बिट्टूचं सांगायचं झालं तर सध्या थोडं शांत दिसतं, आजारामध्ये आहे, दात लावला आहे, म्हणून आपल्या मैदानामध्ये नाही बघायला भेटला. बिट्टू पण आता बघायला गेलं तर चांगल्या टॉपच्या शर्यती करत असतं. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राला ज्या नंदीने वेळ लावला, संपूर्ण जगभरात ज्या नंदीची चर्चा झाली आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्या नंदीने या बैलगाडा क्षेत्राला वेळ लावला, असा द्वादशी हिंदी केसरी हे बाक्याडोन देखील गंधारीमध्ये आलेले आहे. आणि गंधारीमध्ये बिट्टू 1000 cc यांच्या गोठ्यावरती त्याच्या पावन पदस्पर्शाने हा पावन झालेला गोठा बघू शकता बिट्टू 1000 cc. आणि नक्कीच आज देखील खूप मोठं म्हणजे मैदान आहे इताडे भिवंडीला. आणि या मैदानासाठी आपला हा द्वादशी हिंदी केसरी बाक्याडॉन देखील सज्ज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देवे बाक्याडॉनला. मला तर वाटतं आता थोड्या वेळापूर्वी आला आहे. आणि बऱ्याचशा रील्स वगैरे आपण बघितले असतील इंस्टाग्रामवरती, ज्या रात्र असून पण पूर्ण व्हायरल झाल्या. नेहमीप्रमाणे आपली टीम जगली आहे. आणि गोठा बघू शकता आपल्या इंजिन 1000 cc तसेच बिट्टू 1000 cc वैभव मामा आणि संपूर्ण टीम वगैरे सगळीजणं आलेलीच आहेत. मित्रांनो, जेवढा वेळ बघावं तेवढा वेळ कमी, म्हणजे मनच नाही भरणार असा बाक्याडो नाही बघा. मित्रांनो, व्हिडिओ थोडीशी लेट येणार आपली दुसरी व्हिडिओ 11:30 किंवा 12पर्यंत मी मैदानावर पोहोचणार आहोत. सगळे अपडेट दिले जातील. बकासूर असू द्या, मथुर असू द्या, कोणकोणते नंदी येणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणारच आहे. तत्पूर्वी संपूर्ण टीम आपली बाक्याडोनची संपूर्ण टीम देखील आलेली आहे. आणि वैभव मामा प्रवास वगैरे कसा झाला? चांगला, मस्त सुखाचा ना. त्या दिवशी मामा तुम्ही भेटलेला सेमीला थोडंसं हे झालं ना, गाडी समोर गाडी आली, नाही तर काहीतरी वेगळा दिसला असता. चालेल बघा, एकदम चांगली तयारी वगैरे करून घेतो. मामा किती वाजेपर्यंत जाणार आहे मैदानात? जाईल ना 12 वाजेपर्यंत. आणि आज बोलतो बकासूरच्या 2 शर्यती होणार, नक्की काय विषय? बघू ना आता तिथे गेल्यावरच कळलं आता. हां, 2 शर्यती आहे अंदाज तर 2 शर्यती. ओके. पहिले तर आपण फोडू नये, पण दोन्ही वेगवेगळे असतील का? हो, दोन्ही वेगवेगळे. मित्रांनो, बरेचसे आता या गोष्टीने तुम्हाला समजलं असेल की नक्कीच नियोजन मोठं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला चांगल्या शर्यती बघायला भेटतील. आणि चांगलं नियोजन आहे. आणि आपल्याला 2 पायऱ्यामध्ये बघायला भेटेल, म्हणजे अंदाज तुमचं पण बरोबर आहे की नक्की कोण असणार आहे. बरेच जणांना आता समजलंच असेल की कोण पैरा असणार आहे. दादा नियोजन तर आहे 100%. इथे दादा आपण कोणाच्या घरी आहे? आपले मित्र आहेत तेजस भंडारी, त्यांचे वडील अशोक काका वगैरे सगळे आमचं नाही जुने ओळख आमची जवळ 5-6 वर्षाची ओळख. उतरलं तर मुंबईमध्ये जास्त करून वस्तीला जात नाही, पण इकडं आता बैलाचा थोडा पायाला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे वस्तीला इथं आलो आहे. असं आता आपला बकासूरची तब्येत वगैरे बरी आहे? हो, आता वस्ती बरी आहे ना. ओके. तर मित्रांनो, म्हणजे 11:30-12 वाजेपर्यंत आपलं बकासूर मैदानामध्ये येणार आहे. तर तुम्ही पण लवकर या आणि आनंद घ्या मैदानात. मग मैदान बघितलं आहे का तुम्ही? बघितलं, व्हिडिओ बघितलं. कसं वाटतं मैदान? एक नंबर मैदानाचं आयोजन नियोजन चांगलं आहे.
मग असे नियोजन व्हायला पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? नाही झालंच पाहिजे असले नियोजन, कारण तुमच्या इकडे उन्हाचं प्रमाण जास्त आहे. प्रेक्षकांना पण बसण्याची सावलीमध्ये सोय, बैलांना पण मस्त पुढं सावली आहे ते सांगितलं मुलांनी. त्यामुळे चांगलं मैदानाचं आयोजन नियोजन. चालेल, मामाला शुभेच्छा देऊया. अजून फ्रेश नाही झाला, आम्हीच येऊन उठवले मामाला. बाकी शुभेच्छा देऊया. आज नक्कीच एक मोठा गुलाल घेऊन जावं अशी आशा करतो. आणि सर्वांचा लाडका देव बकासूर याच्या अंगावरती मुंबईचा जो मोठा बिनजोड आहे याचा गुलाल पडावा हीच देवाचरणी प्रार्थना करूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं? आदित्य बाबड. दादा आज कसं वाटतंय की जो बैलगाडा क्षेत्रामधला देव म्हणजे बकासूर आपला, यांचं पदस्पर्श कुठंतरी आपल्या गोठ्यावरती होते, इंजिन 1000 cc याच्या गोठ्यावरती होते. आज कसं वाटते तुम्हाला? आज आनंद आहे. इत्ताडे भिवंडीच्या पाठी आहे, तर गावाच्या मैदानाजवळ बकासूर आमच्या इथं उतरला. तर आज सगळ्यांची इच्छा होती, तर आज आमच्या मामांनी पण इज्जत केली. मामांनी एका शब्दावर आपल्या इथं बैल उतरवला. काही नियोजन पण चांगलं आहे, एक समजेलच आज. दादा तर मामांनी सांगितले की दोन्ही वेगवेगळ्या नंदींसोबत पैऱ्यात, म्हणजे कुठं ना कुठं तरी चांगल्या शर्यती दोन बघायला भेटेल आपल्याला. बरोबर ना? 100% नियोजन परफेक्ट आहे. आज चांगल्या पद्धतीने गुलाल भेटतील दोन्ही पण गाड्यांना. दादा तुमचं काय प्रयत्न असेल की आजच्या मैदानामध्ये कशा काय प्रकारे शर्यती करायची आणि कसं काय नियोजन आज काय नाही, आपला नाशिकवरून त्या दिवशी जुळ्या म्हणून बैल पळाला 10व्या सेमीत कर्जत कडावला. प्रधान 2277 मध्ये तो जुळ्या टॉपमध्ये पळतोय. जुळ्या आणि ती एक गाडी उतरवली नाशिकवरनं. आपला सोन्या 2211चा आपला नंदरा शेटचा आपला आपण दोघांनी मिळून करार केलेला आहे. तर सोन्या 2211 पण येतं आता कर्जतमध्ये. कसं बैल रात्रीचे बसत नाही म्हणून सकाळी आता 5 वाजता बैल निघला तिकडनं, तर ती पण गाडी येते. आणि अजून एक नाशिकचं आपलं टॉप म्हणजे आहे, एक खरेदी केलेलं आहे वासरू आपण, ते पण उतरतं. दादा इकडे आपल्याला बिट्टू बघायला भेटतं. बिट्टूचं कसं काय नियोजन असेल, कारण का बिट्टू पण सध्या टॉपला बोलत आहे. बिट्टू कसं आहे दादा, त्याला थोडा आजारी आहे. ब्लड टेस्ट झाल्याच्यानंतर त्याचे आजार बाहेर आले, त्याच्यामुळे त्याला थांबवलं आहे. त्याला 1.5 महिन्याचा आराम आहे. त्याच्यामुळं म्हणून मग आम्ही 2211मध्ये हस्ताक्षर केला. म्हणून आम्ही तो असं नाव चालू ठेवण्यासाठी काहीतरी गोष्ट केली. दादा बघायला गेलं तर सगळीजण आज तुम्ही सगळी मित्रमंडळी घेऊन चालता. ओमकार दादा मिसाल असू द्या, वैभव मामा असू द्या, मोहिल शेट असू द्या, सगळ्यांना कुठंतरी दुरावलेली एकत्र येत चालले. कसं वाटतंय? कसं म्हणजे रिलेशन सगळ्यांशी चांगले आहेत आपलं. हे बघा, तोंड गोड असलं ना आपलं, तर कोणी पण आपल्याला म्हणजे चांगलंच बोलणार आहे. आज किती स्वतःला भाग्यशाली समजतं, कारण का आज आपल्या गोठ्याला बकासूरची पाय लागत आहेत. बकासूरचे पाय म्हणजे तो आमच्या घरातला बैल आहे. तर ज्यावेळेस आमचा इंजन पळत होता तेव्हापासून बकासूर लहान होता, तर तेव्हापासूनचे रिलेशन आहेत. तर आज कितीतरी वर्षानंतर त्याचे म्हणजे आमच्या इथं गोट्याला पाय लागले. आज म्हणजे आम्ही एक आज भाग्यशाली, आज आम्ही एक हक्काने सांगू शकतो का इथून पुढच्या बैलगाडी क्षेत्रातले आमचे दिवस आणखीन सुवर्ण दिवस होणार आहेत. दादा आज कोणते कोणते नंदी असतील आपल्या याच्यावरती, म्हणजे तुमच्या म्हणजे इंजन वगैरे असेल का की बिट्टू असेल? इंजन बिट्टू आराम आहे 2 महिने. इंजन आहे आपला, तो नाशिकचा जुळ्या आहे, सोन्या 2211 आहे. 3-4 गाड्या आपल्या पळायला आहेत आपल्या नावावरती. दादा मैदान एकदम टॉपचं बनवलं, मैदानाविषयी काय सांगाल? मैदान म्हणजे मुंबई विंजोडचं मानाचं मैदान चांगलं आहे. म्हणजे काही गोष्टींना जसं 26 जानेवारीच्या मैदानाला मानपान असतो, तसं इथून पुढे या मैदानाला पण भेटेल. कारण की महाराष्ट्रामध्ये प्रथमच हे बिंजोडचं मैदान प्रथमच मोठं होतं आहे. आणि एवढ्या 2 व्हीलर, एवढं बक्षीस, सगळे गाड्या मला खुश होणार आहेत. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. मोठी मुलाखत मित्रांनो याच जागेवरती घेऊया नंतर आपण रात्री. आज खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारा गुलाल घेऊ, हेच देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो आता चाललो घरी. एक छोटंसं शूट आहे. 11:30 ते 12 वाजता मी परत मैदानात जातो. सगळे अपडेट येतो. तत्पूर्वी ना सगळ्या मैदानाचे अपडेट आपल्या काव्य मधुराज ब्लॉग म्हणजेच राजेश म्हात्रे याच्या चॅनलवरती बघायला भेटतील. मित्रांनो प्रत्येकाला सपोर्ट करा. आणि आपलं असं असतं, जो कोणी आपल्यासोबत असतं ना, छोटा असं मोठा असं, प्रत्येकाला सपोर्ट आपल्या थ्रू तरी भेटला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आता आजच्या मैदानासाठी प्रत्येक नंदीनं आणि जातो. आज जाम नंदी येणार आहेत आणि सगळ्या टॉपच्या शर्यती होणार. आज काहीतरी मोठंच होणार आहे. चला शुभेच्छा तुम्हाला पण.